गुड मॉर्निंग. मी नंदिनी. सकाळी-सकाळी छान असा व्ह्यू होता आणि सकाळी काय सायंकाळला पण दिवस बुडतेवेळी छान असा व्ह्यू असतो आणि पावसाळ्यात तर कायच बघा खूपच भारी व्ह्यू असतो इथे. छान असं मॉर्निंगला जरा शूट करून घेतलं आणि हा हल्ली 6-7 वाजताचा व्हिडिओ होता. जरा असा अंधार होता आणि थोडा दिवस उजाडलेला. छान थोडं शूट करून घेतलं आणि खूपच छान व्ह्यू म्हणजे इतका भारी असतो, की बस असं वाटतं बघावं. जिथे नजर जाईल तिथे दूर-दूरपर्यंत छानच असतं. गरम पाणी वगैरे करून घेतले, नाश्ता वगैरे केला. आज मला भरपूर कामं होती. तर मी काही फारसे व्हिडिओ आज बनवलेले नाहीत. मी हे आवळ्याचा मुरब्बा बनवलेला आहे. तर हा शूट नाहीच केला आहे. बनल्यानंतर जरा शूट केलं. मी हे 2 काचेच्या बॉटलमध्ये छान भरून घेतलं. यात काहीच असं यूज केलं नाही. फक्त साखर आणि वेलची, पूड तेच यूज केली आहे. नंतर हा जरा पसारा असा काढून ठेवलेला कारण पॅकिंग करायची होती. आता मी कुठे जाते पॅकिंग करून हे तुम्हाला पुढल्या व्हिडिओला कळेलच. आणि पॅकिंग करायचं म्हटलं, की खूप असं मला वाटतं डोक्याला तापच. 1.5 ते 2 तास गेला पॅकिंगच्या चक्करमध्ये. काय न्यायचं, काय ठेवायचं सगळं आवरलं आणि नंतर आठवलं काही सामानसुद्धा घ्यायचंय आणि मार्केटला बाहेर पडलेले. बाहेर गेले किंवा घरातले कुठलेही काम करतेवेळी मी विसरून जाते, की मी ब्लॉगिंगसुद्धा करतीये. तर मी ते व्हिडिओ शूट करायचंच विसरून जाते. सगळं झाल्यानंतर मी व्हिडिओ चक्क शूट करतीये. बाहेर आले, जे घ्यायचं होतं ते छान घेतलं आणि पेट्रोल वगैरे पण टाकायचं होतं गाडीमध्ये. मग पेट्रोल वगैरे छान असं भरून घेतलेलं. मला थोडं सामान घ्यायचं होतं नीडेड. गेलो, छान घेतलं आणि इथनं छान थेट मैत्रिणीकडे गेलो. तिच्याकडे जरा काम होतं. तिच्याकडे गेलो. तिला आधीच माहिती होतं येणार आहे. तिने छान असे मेंदू वडे बनवून आम्हाला चारलेले. सगळं तिने आधीच रेडी करून ठेवलं होतं आणि छान असे गरमागरम मेंदू वडे बनवलेले आणि सोबतच सांबार, नारळाची चटणी वगैरे. मस्त नाश्ता केला. जरा हिच्याकडे काम होतं ते सगळं करून घेतलेलं आणि खूप भारी म्हणजे ऑलरेडी नाश्ता वगैरे केला तर सायंकाळच्या जेवणाचं जरा कमीच हे होतं. छान नाश्ता वगैरे केला. तिच्याकडे थोडा टाईम स्पेंड केला आणि नंतर जातेवेळी बघा बाय-बाय चालू होतं आमचं. घरी आले, फारशी काही भूक नव्हती. मग खिचडी बनवली. थँक फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक